नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुचरित्रामधील अध्याय 18 वाचल्याने किंवा ऐकल्याने संपूर्ण पारायणाचं फळ मिळतं, तसंच दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं. ज्यांना काही कारणांमुळं गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही, त्यांनी फक्त रोज हा एक अध्याय श्रवण केल्याने त्यांचे पूर्ण दारिद्र्य कमी होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 18 श्री गुरुचरित्र. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्ध मुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो गुरु, तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात. श्री गुरुचरित्र रामृताने तुम्ही माझे कान अगदी तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केलं तरी ते अजून ऐकण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मला आपण श्री गुरुचरित्राबद्दल आणखी काही सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले की, हे नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवलं आहे. मी तुला यापूर्वी भिलवडी स्थान महात्मा सांगितलं आहे. आता पुढचे चरित्र तू एकाग्र चित्तेने ऐक. भिलवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती हे कृष्णा नदी संगमावर आले. त्या स्थानाला कृष्णा नदीच्या काठाने परिभ्रमण करिता कृष्णा वरुणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण काशी क्षेत्र असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्ण पंचगंगा संगमरवरावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्षे वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी प्रयाग समान आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम येथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षाही अधिक आहे. तेथे स्नान केल्यानं सर्व प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघ स्नान केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्यानं प्राप्त होतं. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होतं. येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून येथे 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्धी आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रह्म इत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. याच कृष्णा पंचगंगा संगमरवरावर अमरापूर नावाचं एक गाव आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत. अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपारायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. जसे काही मिळाले त्यात तो आनंदाने राहत असे व त्यातल्या त्यात आहे त्या परिस्थितीत तो आपल्या दारी आलेल्या अतिथीची पूजा करीत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला आपल्या मोकळ्या हाताने त्याची सेवा व दान इत्यादी करत असे. कोरडे भिक्षान्य, अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. अशाच एका प्रसंगात श्री गुरु नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणांच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर हा भक्त भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फळ यातले काहीही अर्पण केले असता तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्रीगुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल उपटून टाकला.
श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, अहो काय आमचे दुर्दैव, त्या यतीला आम्ही असा कोणता त्रास दिला म्हणून त्यांनी आमच्या घरातील घेवड्याचा वेल उपटून टाकला. त्या घेवड्याच्या वेलांच्या शेंगावर आमचा उदरनिर्वाह चालत असे. त्यांनी तर आमचे अन्नच तोडले. असे म्हणून ती श्री गुरूंना दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचं हे बोलणं मुळीच आवडलं नाही. तो तिला रागावून म्हणाला, तू श्री गुरूंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच तर घडत असतं. त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केलेली आहे व मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केलं असेल त्याचं फळ या जन्मी आपण भोगत आहोत असेच तू समज. जे पेरावं तेच तर उगवतं ना. त्यासाठी इतरांना दोष देणं बरोबर आहे का? त्या यतीश्वरांनी जाताना आपल्याला ते आशीर्वाद देऊन गेले आहेत. त्यावर तू विश्वास ठेव. श्री गुरूंनी घेवड्याचा जसा वेल उपटून टाकला होता तसा आता तो पूर्ण वेळ मुळासहित सगळाच उपटून टाकावा असं त्या ब्राह्मणाला वाटलं. म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या वेलाचे मूळ उकरत असताना त्या ब्राह्मणाला त्या वेलाच्या मुळाखाली असलेल्या जमिनीत धनाचा हंडा सापडला. ते पाहून त्या ब्राह्मणाला वाटलं की ही तर त्या श्रीगुरूंची कृपा आहे. श्रीगुरू हे तर आमच्यावर प्रसन्न झाले आहेत. त्यांनी आम्हाला दिलेला हा आशीर्वाद होता तो अक्षरशः खरा ठरला आहे. ते सामान्य मनुष्य नाहीत तर ते यतिवेश धारण केलेली ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसं केलं म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला आणि दोघांनी श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला. श्री गुरु त्यांना म्हणाले की जे घडलं ते आता कोणालाही सांगू नका. तुम्ही जर कोठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व सुखे प्राप्त होतील व तुमच्या वंशात लक्ष्मी ही स्थिर आणि कायम राहील. तसंच तुमचं इहपर कल्याण होईल. श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे, त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपला इहपरलोकी कल्याण होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरपूर महात्म्य म्हणजेच ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले या नावाचा 18वा अध्याय येथे सुफळ संपूर्ण होत आहे. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. अशा प्रकारे मैत्रिणींनो, गुरुचरित्रामधील अध्याय 18वा फक्त ऐकल्याने सुद्धा तुमचं दारिद्र्य नष्ट होतं. म्हणून दररोज किमान एकदा तुम्हाला हा अध्याय श्रवण करायचा आहे. धन्यवाद. आजची ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते.